गुरुजीं की आवाज येतोय माझा? हो येतोय दीदी. जय हो गुरुजी की. हां, जय हो गुरुजीं की. ज्ञान सांगेने सहज विज्ञानेसी हे आपलं पुष्प 190 पुष्प आहे. 16वी आवृत्ती आहे. 4था अध्याय आहे हा. श्रेयान स्वधर्मा विगुण एक विज्ञान चिकित्सा. हा अध्याय सुरुवातीला गणेश भैयाने घेतला होता. दुसऱ्या वेळेस डॉक्टर संगीताईंनीच घेतला होता. तिसऱ्या वेळेस सुरेखाने परत लगातार दुसऱ्या रविवारी पण घेतला होता. त्याच्यानंतर संगीताईंनं परत एकदा घेतला होता. त्याच्यानंतर लोंढे भैयाने, त्याच्यानंतर विजयाने, त्याच्यानंतर संगीताताई चौधरी, त्याच्यानंतर परत संगीताताई चौधरीनं डबल आणखी म्हणलं होतं अर्धा राहिले, डबल घेते. आणि त्याच्यानंतर डॉक्टर दायमा सर, 10वी आवृत्तीच्या वेळेस रामभैया, 11व्या वेळेस मी घेतला होता, 12व्या वेळेस ताटे सरांनी घेतला होता, 13व्या वेळेस प्रियांकाने, 4थ्या वेळेस गुड्डी निंगुळे आणि 15व्या आवृत्तीच्या वेळेस मीराने काही घेतला होता आणि संगीताईने काही घेतला होता. आणि आता ही 16व्या वेळेस संगीताताई घेत आहेत. संगीताताई करायचं सुरू. हो करा. श्रेयान स्वधर्म विगुण एक विज्ञान चिकित्सा. गुरुजींचं हे ग्रंथच आहे ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी. प्रत्येक गोष्टीवर गुरुजींनी विज्ञान चिकित्सा केली आहे. हम्म, आता गुरुजींनी याच्यात सांगितलंय की स्वधर्म हा श्रेयस्कर आहे असं हे श्रीकृष्णाचं आदेश म्हणू याला आपण आता. आदेशच. ते स्वधर्म हा श्रेयस्कर आहे. परधर्म कितीही छान वाटत असला तरी दुरून डोंगर साजरेसारखा तो जवळ गेल्यावर भयावह असतो. म्हणजे परधर्म कुठल्याही परिस्थितीमध्ये हितकर नाही हम्म, असं गुरुजींना सांगायचं आहे. म्हणजे आज्ञा आदेश कशामुळे आलं हे वाक्य? त्यांना श्रीकृष्णानं हम्म, ही सृष्टी बनवताना सगळ्यांना आज्ञा देऊन ठेवलेली. सगळ्यांना एक आज्ञा म्हणजे त्याचा आज्ञाचा अर्थ इथं स्वधर्म आहे. म्हणजे ते म्हणले की पृथ्वी सगळ्यांचा भार सहन करते, समुद्र रेखा ओलांडीत नाही, कारण माझी आज्ञा आहे तशी त्यांना. तो वायू वाहतो त्याला माझी आज्ञा आहे. तुमच्या सगळ्या देहामध्ये प्राणवायू कार्यरत आहे कारण आज्ञा माझी आहे. आज्ञा म्हणजे काय आहे? स्वधर्म दिलेला आहे तो. स्वधर्म नेमकं काय चीज आहे हे ओळखता ओळखता माझे तर 50 संपले बाबा. 51 वर्ष सुरू झालं मला. तरी मला असं वाटतंय अनेकांची अशी स्थिती आहे सध्या. म्हणजे गुरुजींची अतिशय आठवण येते. गुरुजींच्या एका नजरेने काम व्हायचं. गुरुजींच्या एका हाताने म्हणजे काम व्हायचं म्हणजे कोणतं काम होत होतं? हृदयाला शीतलता प्राप्त होत होती. गुरुजींनी पाहिलं की म्हणजे तिथे काही पुन्हा उरायचं नाही जणू काही. काहीतरी मिळवायचंय किंवा माहित नाही. एक तृप्ती असते ती. गुरुजींच्या स्मरणातही आहे ती तृप्ती. तर स्वधर्म हे कशामुळे असा विषय आला का आपल्याला तरी कमीत कमी गुरुजी भेटलेत म्हणते मी. म्हणजे की कधी ना कधी तरी आपल्याला तो स्वधर्म कळतोय. आता गुरुजी मला मी गुरुजींकडे गेले होते मला वाटतं 2001 मध्ये गेलते की मला वाटते 2001 मध्ये. त्याच्यानंतर काही दिवस असं गॅप मध्ये राहिले मी. ते ब्रह्मकुमारीच करत राहिले तसं थोडं. 2006 मध्ये पुन्हा गुरुजींकडे आले आणि नियमित प्राणायामाला लागले. मग ते नंतर हळूहळू म्हणजे गुरुजींच्या अधिक त्यांच्या कक्षेमध्ये जाण्याचा आपण म्हणजे गुरुजींनी आपल्याला कक्षेत घेण्याचं जास्तीत जास्त पराकाष्ठा केली. आणि स्वधर्म काय आहे ते म्हणजे आताशी कळायले म्हणते मी. म्हणजे इतका उशीर होतोय. तर म्हणजे मुलांना मला असं वाटतंय लहान मुलांना मग आधी स्वधर्म शिकवत चालायला पाहिजे की त्यांना कळलं पाहिजे की तशी आजकालची मुलं भावनिक नाहीत, प्रॅक्टिकल आहेत चांगले, पण त्यांना स्वधर्म नेमका माहित नाहीये. त्यांना त्यांचा करिअर हे स्वधर्म वाटतंय. पण स्वधर्म
करिअरचा एक भाग आहे, म्हणजे स्वधर्माचा एक भाग आहे छोटासा करिअर म्हणजे. हे जे एज्युकेशनल करिअर असेल, प्रोफेशनल करिअर असेल, हे स्वधर्माचा एक छोटासा भाग आहे. स्वधर्म एक वेगळी चीज आज मला गुरुजींनी म्हणजे एक वेगळ्या प्रकारे गुरुजी दरवेळी ऍडिशन करत असतात. गुरुजींनी अगोदर आपण याच्यामध्ये आधी संक्षेप मध्ये अगोदर गुरुजी काय आधी ह्याच्यात आहे ते बघूयात. की गीतेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे स्वधर्म सांगितलाय, म्हणजे ज्ञान योगामध्ये ध्यान योग, ज्ञान योग, भक्ती योग, संन्यास योग असे वगैरे. आणि गांधीजींसारख्या महात्म्यांनी, विनोबासारखे त्यांनी, टिळकांनी कर्मयोगाला प्राधान्य दिलेले. आणि गुरुजींनी बऱ्यापैकी कर्मयोगाला प्राधान्य दिले, पण गुरुजींनी साधना आपल्याला ध्यानाची दिलेली आहे, ती पण आपल्या लक्षात घेणं आवश्यक आहे. तर कर्मयोग काय करतो? कर्मयोग कर्म करत करत योग साधला पाहिजे. म्हणजे मौलींनी सांगितलंय की कर्म धुवून माझ्या हाती द्या. म्हणजे कर्म माझ्या दिशेने आली पाहिजे. दीपाताईने ज्ञानेश्वरीत सांगितलं की प्रत्येक कृती ही ईश्वराकडे नेणारी असावी. म्हणजे ते कर्म योग होतो, म्हणजे त्याचं अकर्म होतं. ते ब्रह्मकुमारीत फार असायचं ते, खुद को आत्मा समझ मुझ बाप को याद करो तो तुम्हारे कर्म विकर्म विनाश हो जाएंगे और तुम अकर्म स्थिती में आ जाओगे. म्हणजे कर्म करत करत तुम्ही अकर्म स्थितीमध्ये येणार. कधी? जेव्हा तुम्ही स्वतःला आत्मा समजून माझ्या निराकाराची सतत स्मरण करणार. याद म्हणजे स्मरण. हे प्रत्येक कर्म करताना जे स्मरण करायचंय, ते कशाचं करायचंय? स्मरण कशाचं? स्वतःचं स्मरण. म्हणजे एक ठिकाण असं आहे केंद्रामध्ये की जिथे आपण मागच्या वेळी इथं थांबवला होता विषय, माझ्या लक्षात नव्हतं ते, पण आता आलंय ते, की एक ठिकाण असं आहे केंद्र नावाचं की जिथे आपण तेच होऊन जातो. तत्वमसी अहम ब्रह्मास्मी असा शब्द आला होता त्यावेळेला. हा स्वधर्म काय आहे नेमका? गुरुजींनी सांगितलं की स्वधर्म हे काही धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, इसाई वगैरे हे धर्माचे आणि नाहीत, तर स्वभाव वैशिष्ट्यानुसार इथं स्वधर्म म्हणलं तर जास्त संयुक्तिक राहील. मग व्यक्ती तितक्या प्रकृती, म्हणजे व्यक्ती तितके स्वभाव. कशावरून? मग त्याला वैज्ञानिक कसं बघायचंय? वैज्ञानिक असं बघायचंय की आपल्या प्रत्येक पेशीमध्ये, आता पेशी किती असतील याचा विचार करू आपण. 16,72 कोटी काया रचिली. म्हणजे पेशी अनंत आहेत आपल्या शरीरामध्ये. अनंत म्हणण्यापेक्षा आहे त्याला एक आकडा, पण आता त्या नाड्या तितक्या 72 कोटी, म्हणजे ते आता आपल्याला बघावं लागेल पेशी किती, रक्तवाहिन्या किती, काय किती, काय किती, त्याच्या वेगळ्या पेशी. तर पेशी आपल्याला थोडक्यात बघायचं की प्रत्येक पेशीमध्ये 46 गुणसूत्र आहेत, म्हणजे 23 जोड्या आहेत. त्या 46 गुणसूत्रावर, एका एका गुणसूत्रावर 50,000पेक्षा अधिक गुणबिंदू म्हणजे जीन्स आहेत. तर त्या जीन्स आपलं दिसणं, आपलं विचार करण्याची पद्धत, आपली बोलण्याची पद्धत, आपल्या स्वभावाची पद्धत, हे सगळं ते जीन्स ठरवतात. मग कोणत्या जीन्स मुळे काय होतं ह्याचा शोध अजून विज्ञानाला लागलेला नाही, पण लागू शकतो असं गुरुजी म्हणाले. मग गुरुजींनी काय सांगितलं की स्वधर्म बदलता, मग स्वभाव बदलता येईल का? स्वभाव बदलता येईल का? तर स्वभाव तपश्चर्याने फार तर बदलता येईल. बदलता येईल, पण काय होईल? तेवढ्या वेळापुरतच. काही कालावधी संपला तपश्चर्याचा असं आहे, नाही तर यांनी लिहिलेलं आहे याच्यामध्ये. श्रीकृष्णाने सांगितले की जे लोक ज्या भावनेने तप करतात, ज्या गोष्टीसाठी, एखादे कुणी देव स्वर्ग लोकांच्या साठी तप करतोय. स्वर्ग म्हणजे अलीकडचा स्वर्ग, ते वैकुंठ नाही जे केंद्र आहे ते स्वर्गासाठी तप केलं तर त्यांचं ते तप क्षय झाल्या, तपाचं ते पुण्य तेवढा कालावधी संपला की ते पुन्हा खाली यावं लागतं मृत्यू लोकात. तसं इथं तप केल्यानंतर आपल्यामध्ये जे बदल होतात ते कालांतराने कमी होतात. मग ते म्हणजे म्हणजे याच्यात भगवंत सांगतात की स्वधर्म कसा श्रेयस्कर आहे आणि तो कसं बदलत नाही परमनंटली. परमनंट बदल कशामुळे होतो, कशामध्ये होऊ शकतो का? हे जे आपले XY क्रोमोझोम जे आहेत ना, XY क्रोमोझोम, त्याच्यामध्ये एक जोडी XY क्रोमोझोमची आणि 22 जोड्या आहेत दुसऱ्या जोड्या आहेत. तर XY म्हणजे हे सेक्स क्रोमोझोम आहे. तर त्याच्यामध्ये ते जीन्स जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. म्हणजे अति उत्कट इच्छेचे गुरुजींनी मग उदाहरणं दिलेत की
जिजाऊ आणि शहाजी महाराज तर कायम म्हणजे यवनांच्या गुलामीतच राहिले, पण त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छाशक्ती होती की आपण स्वराज्य स्थापन झालं पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला की शिवाजी महाराजांनी अगदी बालवयातच तसं स्वराज्य मिळवलं. तसं स्वामी विवेकानंद, त्यांच्या आजोबांचं तीव्र संन्यास घेण्याची हे होती, आकांक्षा होती, ती स्वामी विवेकानंदांच्या रूपाने फळाला आली. अशा अनेक उदाहरणं देता येतील. म्हणजे विनोबांच्या आईंचं उदाहरण खास आहे एकदम. विनोबांची आई विनोबांना म्हणायची, अरे विनया, तू जर मी जर मुलगा असते तर तुला दाखवलं असतं की संन्यास काय चीज असते ते प्रखर उत्कट भाव जो आहे संन्यासत्वाचा, तर त्यांचे तिन्ही मुलं संन्याशी राहिले. विनोबा तर राहिलेच, दुसरे त्यांचे भाऊ दोघं ते पण संन्यासीच राहिले आजीवन. आणि देश सेवेमध्ये त्यांनी देह आत्मा समर्पित केला. पण हे सगळं कसं आहे, पुढच्या पिढीमध्ये आपल्याला देता येते परमनंटली. पण आपल्यामध्ये जर बदल करायचे असले तर ते क्षणिक होतात स्वभावामध्ये. तर थोडक्यात याची हे जे आहे ना, मनोबलाने काय नाही होणार, म्हणजे उत्कटतेने काय नाही होणार. याच्यामध्ये गांधीजींच्या राम नावाच्या प्रयोगाचं हे आहे की मानसशक्तीने काय नाही होणार. मानसशक्तीने कुठलेही बदल होऊ शकतात. मानसशक्तीने म्हणजे रोगमुक्त स्थिती येऊ शकते, किंवा झालेले रोग पटकन बरे करता येऊ शकतात. तर गुरुजींचे सगळे प्रयोग हे मानसशक्तीचे अति उत्कट प्रेमाचे प्रयोग आहेत. अतिशय उत्कट प्रेम त्यांचं असल्यामुळे आणि अतिशय असल्यामुळे, उत्कट तर आहेच आहे, पण अतिशय असल्यामुळे तात्काळ प्रक्रिया घडायची. तात्काळ प्रक्रिया घडायची म्हणजे आपल्या सगळ्यांनाच त्याचे म्हणजे प्रत्येकाला शेकडो अनुभव आहेत त्याचे. काही कुणाचं आपल्या घरातल्यांचं, कुणाचं आपलं दुखण्या म्हणजे आजाराबद्दल सांगितलं की गुरुजी म्हणायचे, बरं झालं असेल असं मी समजतो. झालं, लगेच बरं व्हायचं ते. एखादी एक परीक्षा आहे, बरेच जण परीक्षेला जातात. माझ्या बीडमध्ये बरेच फोन यायचे ना, मॅडम फोन देता का गुरुजींना, आम्हाला आम्ही पेपरला चाललो. पेपरला चाललो, गुरुजी म्हणायचे स्वस्तपणे लिहावं. कुणाला म्हणायचे चांगलं होईल रे, काय नाही, चिंता करू असं. म्हणजे ते म्हणले की ते तसंच होणार ना. म्हणजे हे काय आहे ते त्यांच्या अति उत्कट आणि अतिशय प्रेमाचं हे आहे, भाव आहेत ते. म्हणजे मानसिक शक्ती त्यांची किती डेव्हलप झालेली होती. म्हणजे असं म्हणलं कोणाकोणाला राग येईल, ते डेव्हलप झाली होती. म्हणजे कसं आहे, गुरुजी शरीर रूपानेच आले होते कशासाठी की आपल्याला ते घेता यावं त्यांच्याकडच्या गोष्टी. त्यांना आपण जर देव करून ठेवलं, रेडीमेडच गुरुजी तसे होते असा विचार जर केला, तर गुरुजींना ते आवडत नसायचं. गुरुजी म्हणले, तुम्ही देव करून मोकळे होऊ नका. मला तुम्हाला काय द्यायचंय, कोणत्या पद्धतीने द्यायचंय, तर मी तुमच्यासारखाच गृहस्थ म्हणून आलेलो. म्हणजे गृहस्थ धर्म स्वीकारला ना त्यांनी, गृहस्थ आश्रम स्वीकारला आपल्यासाठी. नाही तर ते विनोबांकडे चांगले गेले होते, त्यांनी गृहस्थ आश्रम स्वीकारला. पुढील कार्य म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला यांच्यासारखं व्हावं लागेल, तेव्हा यांना कळेल की म्हणजे स्वधर्म कसा हितकर आहे आणि स्वधर्म सच्च्या पद्धतीने कसा जगला जाऊ शकतो. स्वधर्म एक स्वभाव वैशिष्ट्य आहे. स्वभाव वैशिष्ट्य म्हणताना आपण जेव्हा आपल्याला स्वधर्माची काही फार थोडी व्याख्या कळायला लागली, तेव्हा आपण आपल्या मूळ स्वरूपामध्ये जाऊन आपल्या स्वधर्मावर विचार करू शकतो. जसं गुरुजींनी आज ते विचार दिलेत, म्हणजे त्यांनी काही गोष्टी करून घेतल्या. आज दिवसभर माझं तेच चालू आहे. म्हणजे आज मला ऍक्च्युअली माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे. मला आज जायचं होतं, पण मी जाऊ शकले नाही. तरी मला त्याचं काय म्हणजे वाटलं की हा जायला पाहिजे होतं. पण आई म्हणली, गुरुजींचं म्हणजे 25 तारखेला कार्यक्रम आहे गुरुजींचा, तर त्याला यायचंच आहे. तर मग नको येऊ. मग दिवसभर माझं एकच चालू आहे, आपलं ज्ञान सांगेन सहज विज्ञानसी. ते गुरुजींचं चालू आहे असं त्याचा अर्थ. गुरुजींनी मग स्वधर्म मुळामध्ये जाऊन काय आहे, आता दैवी संपत्ती जी आहे त्याचे आपण मालक आहेत. त्याच्यामुळे गुरुजी आपल्याला भेटले. म्हणजे गुरुजींनी आपल्याला आवाज देण्याचं कारण काय आहे, आपण मुळामध्ये दैवी संपत्तीचे वारसदार आहेत. वडिलांची प्रॉपर्टी म्हणजे आपलीच, आपणच मालक असतो ना.
एक दिवस सुधांशू बोलत होता, एकदा बोलता बोलता असं हे चाललं होतं असंच, बिल्डिंग बांधली, हे केलं ते केलं. तो म्हणला, अगं आई, हे सगळं माझं आहे. तसं म्हणजे हे सगळं आपली दैवी संपत्तीवर आपला पूर्ण अधिकार आहे. आपण त्याचे वारसदार आहोत. मग आपला मूळ स्वधर्म काय आहे? तर मौलींनी एका अध्यायामध्ये दैवी संपत्ती सांगताना अभयम सत्व संशुद्धी हे सांगताना, आता हे सगळ्या दैवी संपत्ती सांगितल्यात. गुरुजींनी मला आज क्षमा म्हणजे अनेक सांगितल्या, त्यात क्षमा एक सांगितली. म्हणजे स्वधर्म आहे, म्हणले स्वधर्म आपला कोणता आहे रे बाळू? स्वधर्म म्हणजे एक आपलं जर क्रियावाचक स्वधर्म जर धरला, तर आपण प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे कार्य करत आहोत ते एक प्रामाणिकपणे करणे, की प्रभूला सोबत घेऊन करणे, म्हणजे कसे की अतिशय प्रामाणिकपणे करणे. बस त्याला दुसरं काय, प्रभू म्हणजे प्रामाणिकपणा. गुरुजी एकदा म्हणले होते मला, की प्रभू फार प्रामाणिक आहे रे बाळू. ते असं ऐकताना हे वाटतं ना, की म्हणजे प्रभू तर प्रामाणिकच असणार असं आपण त्याला ते गुरुजींना ते म्हणावं वाटलं. म्हणजे आपण प्रामाणिक राहण्यासाठी त्यांना ते म्हणावं वाटलं होतं, की प्रभू किती प्रामाणिक आहे ना आपण किती प्रामाणिक नाहीये, म्हणजे ह्याचा त्याचा अर्थ तेव्हा तसा होता तो. मला समजत नव्हता त्यावेळेला अर्थ, की आपण खूप प्रामाणिकपणे केलेलं एक स्वधर्म म्हणजे हे आपल्या भौतिक क्रियांशी निगडीत असलेला स्वधर्म तो आहे. की शिक्षकी पेशामध्ये म्हणजे काटेकोरपणे अतिशय तळमळीने शिकवणे, नाही का, ह्या प्रक्रिया चालू आहेत, ह्या सगळ्या तुम्हा सर्वांच्याच चालू आहेत. अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांचं कल्याण कशात आहे ह्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणे, नाही का, त्यांच्यासाठी संस्कार वर्ग घेणे, ह्या अनेक प्रक्रिया चालू आहेत. अनेकांच्या शुभेच्छा आहेत विद्यार्थ्यांसाठी. हे सगळं माझं कार्य आहे. समजा मी आता मला माझं जी वेळ दिलेली त्या वेळेमध्ये मी तो वेळ रुग्णांनाच देणे, अशा अनेक प्रकारचे जे कार्य आहेत आपल्याला नेमून दिलेले विहित कर्म म्हणते मी आता, ते एक स्वधर्मामध्ये मोडतात. पण मूळच्या स्वधर्मामध्ये जर आपण गेलो तर प्रभू आपल्यासोबत आपोआप कसा येईल, म्हणजे कशाने येईल तो? तो आपल्या जगण्याने येतो. गुरुजी म्हणले, मी म्हणायचे गुरुजी तुमच्या कृपेने हे असं अफाट गोष्टी घडल्यात की मी त्याचा कधी विचार केला नव्हता. तर गुरुजी म्हणायचे, कृपा कुणावर होती सांग बाळू? कृपा जगणाऱ्यावर होती, पण जगणं कुणाच्या आशीर्वादाने होतं असं आमचं ते चालायचं. तर जगण्याने कृपा, मग काय जगण्याने कृपा होईल? मग आपण दैवी संपत्तीचे मालक आहोत, तर आपण आपल्याच बापाची संपत्ती लुटत आहोत का? आपल्या बापाची संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती आहे जर, तर आपण मग दुसऱ्याची संपत्ती लुटत आहोत, जे आपली नाहीच आहे. एक रामाला आपण आपले वडील समजू, आणि रावणाला आपले थोड्या वेळासाठी. तो रावणही तसा मुळामध्ये पार्षदच आहे, थोड्या वेळासाठी. रावण म्हणजे असुर, असं आपण समजू की ती आसुरी संपत्ती आहे, क्रोध, काम, लोभ, मोह, अहंकार वगैरे वगैरे. आपण कोणती संपत्ती लुटत आहोत आणि आपण कशाचे वारसदार आहोत, याचा विचार गुरुजींनी सांगितला. का तुम्ही दैवी संपत्तीचे मालक आहेत, तर मग आपण आपल्या पित्याकडून काय घेतोय आणि काय लुटतोय? मग आपण स्वधर्मात राहतो का परधर्मात राहतो? आपलं चित्त शांत, म्हणजे आपलं चित्त गुरुजींनी बऱ्यापैकी स्वस्थ केलंय आपल्याला. पण आपल्या मनामध्ये काही सेकंद का होईना चित्ताची स्थिरता राहतेच असं नाही. थोडा वेळ का होईना ते कधीतरी अस्थिर होतं एखाद्या वेळी. कशामुळे? तेव्हा आपण परधर्मामध्ये गेलेलो असतो. त्यावेळी आपण परधर्म स्वीकारलेला असतो. ते परधर्मामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, ज्या दैवी संपत्तीमध्ये नाहीत. त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं क्षमा. मग क्षमा क्षमा एक अशी गोष्ट आहे ना, आपण महात्म्यांना ती लागू करतो आणि स्वतःला त्यातून सुटका घेतो. असं असतं का कुठं? आणि किती वेळेस सांगायचं? 100 बार तेच असतं का? आणि ते गुरुजी सोबत कसं, गुरुजींबद्दल असं म्हणत होतं ते, त्यांनी गुरुजींना एकदा असं दुर्लक्षित केलं होतं. म्हणजे आपण कुठं 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 आपल्या सोबत नसलं गाठायचं, तर आपण गुरुजींसोबत, ह्याच्यासोबत, त्याच्यासोबत आपण कसं तरी करू, म्हणजे कुठं हे इकडचा भाग सांगितला मी, तसं तर संसारात अनेक लोकांशी आपण निगडीत आहोत, ज्यांना आपण क्षमा करत नाहीत. म्हणजे आपल्याला ती आपल्याला तो भावच नसतो क्षमा करण्यापर्यंत, आपण तिथं पोहोचतच नाहीत, कारण आपल्याला क्षमा त्यांना करायचं नसतंय.
कारण आपण त्यावेळेला आपली अहंकार रूपी दुसऱ्यांची संपत्ती लुटलेली असते आपण. त्याच्यामुळे आपलं चित्त शांत नसतं, शीतल नसतं. त्यामुळे आपल्याला तिथं क्षमा करायचं नसतंय. स्वधर्म म्हणजे काय आहे माहितीये का? स्वतःचे कर्म, स्वतःचा धर्म पाहणे. आणि इथं ही संसाराची जी पद्धती आहे, आपण समाजाची पद्धती बघतो जनरली लहानपणापासून जो प्रभाव आपल्यावर आहे, तर तो असा आहे की आपण नेहमी म्हणजे लोक नेहमी दुसऱ्यांना पाहतात. म्हणजे स्वतःच्या धर्मात ते नाहीतच. स्वतःच्या धर्मात ते नाहीतच. ते नेहमी दुसऱ्यांना पाहतात. आता ते साधं आपण एकमेकांना भेटलो तर मोकळं हसणार नाही पटकन कोणी. ते मग ते प्रिजुडिस असणार तो. तो प्रिजुडिस आहे ना, ती आसुरी संपत्ती आहे. म्हणजे पाहता क्षणी जी आपली दृष्टी आहे एखाद्याबद्दलची, आपण विचार करून हसतो. म्हणजे प्रत्येकासोबत तसा हसतो असं नाही. पण एक सूक्ष्म स्वतःचा स्वतः जर विचार करून पाहिला, तर आपण विचार करतो, की नाही आता आलंय समोर तर त्याला आपल्याला सामोरं गेलं पाहिजे, हसलं पाहिजे. आपण ते म्हणजे स्वधर्मात नाहीत आपण त्यावेळेला. आपण परधर्मात आहेत त्यावेळेला. म्हणजे हे सूक्ष्म चिंतन गुरुजींनी सांगितलंय. हां. मग ते क्षमा करणं कसं अवघड आहे म्हणे. आपण क्षमा बाहेरच्या लोकांना करून टाकतो लगेच. म्हणजे पटकन करणार आपण क्षमा. म्हणजे जे माणसांनी आपल्याला अतिशय एखाद्याने आर्थिक नुकसान केलेलं असेल, एखाद्याने आपला वेळ घेतलेला असेल जीवनामध्ये, खूप आपल्याला हॅरॅश केलं असेल, असे आपले भाव असतील. एखादा आपल्याला कायम तिरस्कृत आपल्याला ह्याने दिलं असेल आपल्याला एखाद्याने, ते आपण सगळ्यांना क्षमा करून टाकतो. पण आपण घरच्या लोकांना क्षमा करत नाही लवकर. ध्यानातल्यांनाही आपण क्षमा करतो. कशामुळे? गुरुजींमुळे करतो क्षमा आपण ध्यानातल्यांना. पुन्हा आपल्याला ज्ञान होतं, की अरे आपण आपुली करा सोडवण, नाही का? सोडवण कशापासून करायची? आपल्यापासूनच करायची हो, इतरांपासून करण्याची काही नाही. म्हणजे आपण जेव्हा स्वधर्मात जगतो ना, तेव्हा आपण मुक्तच असतो. तेव्हा सोडवण करायची गरज नाही. स्वधर्म म्हणजे सोडवण. स्वधर्म म्हणजे सोडवण. ही स्वधर्म म्हणजे ह्याच्यामध्ये पहिलं मग गुरुजींनी पहिली तर क्षमाच सांगितली बाबा. म्हणजे मी तर मला आठवते ना त्यांना त्यांना दुपारी तर म्हणजे क्षमा करून टाकलं. म्हणजे माझ्या मनात थोडंफार काहीतरी किलमिश असेल, त्यामुळे तर गुरुजींनी पहिले क्षमा सांगितली ना. तर ते क्षमा करून टाकलं. ते क्षमा केल्याने आणखी म्हणजे आणखी हलकेपणा आलं. जडत होते तसं घालवलेलं आहे, पण अजून हलकेपणा आला. अजून म्हणजे अजून तरंगल्यासारखी स्थिती आली. तर ही पहिली क्षमा आहे. मग क्षमासाठी काय करावं लागतं? क्षमासाठी धैर्य असावं लागतंय. मोठ्या गोष्टी तो दैवी संपत्ती आहे ना ती. ईश्वर सगळ्या जगाचा, ब्रह्मांडाचा, अनेक ब्रह्मांडाचा बाप आहे तो. आणि त्याची संपत्ती लुटायची म्हणजे काय? त्याला शूरवीरच पाहिजे चांगला. काय? धारण करण्याची शक्ती पाहिजे ती. धारण करण्याची शक्ती पाहिजे म्हणजे धैर्य खूप पाहिजे. धैर्य म्हणजे धारणा शक्ती. धारण करण्याची शक्ती म्हणजे धैर्य. धैर्य कशाचं पाहिजे? धैर्य म्हणताना काय कशाचं धैर्य पाहिजे आता? धैर्य म्हणजे आपण अपेक्षिलेले सगळे डोंगर कोसळताना पाहण्याचं एक धैर्य आहे. निजी धैर्य जर सांगितलं ना, तर ते हे निजी धैर्य. अपेक्षेचे डोंगर कोसळताना बघणं सुस्थिरपणे. परिणामांचा काहीच विचार नाही. चांगलं काय होतंय? एक मोठं धैर्य आहे. समाजासाठी आपण खूप काही गोष्टी केल्यात आणि तरीही आपल्याला लाथाडल्या गेले आणि त्या स्थितीमध्ये आपण आपल्या स्वधर्मामध्ये राहतोय. आपल्यावर काही परिणाम होत नाही. ती धैर्य आहे. गुरुजी त्यालाच म्हणायचे, भावाभावाच्या पलीकडे जा. प्रकृती आणि हे पण म्हणले, कृष्ण पण म्हणले सारखं, की ते आमुचा प्रकृती पलीकडील भाव. आपल्याला ईश्वर कशामुळे घटत नाही? कारण त्याचा भाव प्रकृतीच्या पलीकडचा आहे आणि आपण प्रकृतीमध्येच त्याला पाहतोय. आमुचा प्रकृती पलीकडील भाव. मग त्यावेळेला असं वाटतं, की गुरुजी म्हणायला लागलेत, की भावाभावाच्या पलीकडे जा बाळू, भावाभावाच्या पलीकडे जा. मग भावाभावाच्या पलीकडे जायचं म्हणजे काय? म्हणजे भावातही राहायचंय. भावात राहणे एक प्रकार आहे आणि अभावाच्या पलीकडे जाणे त्याच्यानंतर ते दोन्हीच्याही पलीकडे जायचं. ते शून्यच व्हा म्हणले गुरुजी एकदा, शून्य व्हाच एकदा. शून्य व्हा म्हणजे काय? शून्य व्हा म्हणजे स्वधर्मात या म्हणतात गुरुजी. शून्याला फार किंमत आहे हो. एकावर किती बी शून्य ठेवले, शून्याची किंमत वाढत जाते ना.
शून्याने एकाची किंमत वाढती, नाही का? म्हणजे शून्य जिथं आहे तिथं किंमत म्हणजे शून्य वाटतं आपल्याला ते शून्य आहे, पण त्याच्यातच सगळे तयार करायची ताकद आहे. तसं धैर्य म्हणजे काय आहे? नेमकं आपल्या आपल्या आयुष्यामध्ये आपण बघितलं पाहिजे, की आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी खचतो. खचतो म्हणजे काय आपण म्हणजे म्हणजे नॉन आध्यात्मिक लोकांसारखे खचणार नाही. बरोबर आहे का? गुरुजींनी आपल्याला एवढी ताकद दिलेली आहे. तर आपलं खचणं म्हणजे कसं आहे, आपल्याकडे गुरुजी म्हणायचे, की आपल्याकडे ओरखडा तर लांब राहिला, म्हणजे ओरखडा सुद्धा उमटू नये. म्हणजे तरंग सुद्धा येऊ नयेत असं त्यांचं म्हणणं. त्यांना थोडं सुद्धा सहन होत नाही. ते भुवई कुणाला नुचलावे असं ते अहिंसेमध्ये जसं माऊलींनी लिहिलंय ना, की कुणाकडे बघून भुवई सुद्धा उंचावू नये तुमची. डोळे तर पुन्हा पुढचा भाग येतो. एखाद्या वेळी डोळे मोठे होणे, हे होणे नाही का? तो तो पुढचा भाग आहे. तसं आपल्याला जरा पण म्हणजे हलणं होऊच नाही. मी म्हणते काही सेकंद होतंय ना, ते पण होऊ नये. म्हणजे ती पण एक उदासीची छटा आहे. ती पण एक परधर्माची छटा आहे. दुसऱ्या घरात परधर्म म्हणजे सगळ्यात सोपं काय? दुसऱ्याच्या घरात अतिक्रमण करणे. आपलं घर नाही ना ते, आपण नाही जात ना. आपण किती समजा झोपेत असलो, हे असलो तरी आपल्याला आपण परीक्षावाल्याला पत्ता तोच सांगतो किंवा आपली गाडी आपण चालवत आलो, तर आपण चुकून सुद्धा दुसऱ्याच्या घरामध्ये जात नाहीत. नाहीतच जात आपण, नाही. आपल्याच घरात जातो. स्वधर्म म्हणजे ते आहे, आपल्या घरात राहायचं. मग ते जे कमी जास्त होतंय का, ते म्हणजे दुसऱ्याच्या घरात जाणं. दुसऱ्याच्या घरात, आपल्या घरात, दुसऱ्याच्या घरात, आपल्या असं आहे ते. स्वधर्म म्हणजे अशा अर्थाने गुरुजींनी मला सांगितलं आज, की म्हणजे धैर्य किती लागतंय. अहो, काय धैर्य म्हणावं लागेल गुरुजींचं. अद्भुत, अद्भुत धैर्य तव शरणम. महाराजांनी एक स्तवन बनवलंय. मला बी एक स्तवन आलंय. ते मी काय आज प्रकट करणार नाही. ते एक सांगितलं आपलं आठवलं मला ते. ते शब्दांच्या पलीकडचं धैर्य आहे ते. शब्द सुद्धा तिथे जणू काही तोकडे आहेत ते सांगायला. म्हणजे वर्णन करायला म्हणजे गुरुजी अवर्णनीय जरी असले, तरी आपण वर्णन करायचं असतंय. कशामुळे? कारण शब्द सुद्धा ब्रह्म आहेत. आणि ते काय करतात आपल्याला ब्रह्मस्थितीमध्ये नेण्याची ताकद ठेवतात. शब्दांची अशी ताकद आहे. त्याच्यामुळे गुरुजींचं वर्णन करायचं. गुरुजींचं वर्णन करायला आपण कोण येत? कोण येत? ते हे सांगत असतात मौली रामकृष्ण सांगत असतात, की मिठाची बाहुली समुद्राचं हे मोजायला निघाली आणि काय ती समुद्रात होऊन बसली. तसा प्रकार होतो तो. समुद्राचं मोजमाप लावता येत नाही, पण प्रयत्न करायला हरकत नाही. समुद्रच होऊन जाते माणूस. त्याच्यामुळे त्यांच्या एका एका गुणांचं आपण चिंतन केलं पाहिजे. मग स्वधर्म, आपण आपल्या स्वधर्माचा विचार करताना आपल्याला गुरुजी दिसतात ना, की क्षमा किती करू शकतो. क्षमीनांवर एक एक विनोबांनी विष्णू सहस्त्रनामामध्ये एक विष्णू सहस्त्र एक नाव आहे देवाचं, विष्णूचं क्षमीनांवर म्हणजे अतिशय क्षमा करणारा. विनोबांनी त्याचा अर्थ लिहिलाय, अतिशय क्षमा करणारा. अतिशय म्हणजे काय, आपल्याला अतिरेक कोणत्या गोष्टीचा आपल्याला नको वाटतं ना, पण क्षमाच्या बाबतीमध्ये आपल्याला हवं आहे ते. क्षमेच्या बाबतीमध्ये आपल्याला कशी हवी आहे, आपल्याला गुरुजींकडून तेवढी क्षमा हवी आहे. म्हणजे इतरांकडून आपल्याला क्षमीनांवर म्हणजे ती क्षमा अपेक्षित आहे, पण तेच आपण इतरांसोबत नाही करू शकत. आपल्याला वाटतं इतकी क्षमा असते काय, आणि मग कसं हे संसारात राहून तसं कसं, आणि गृहस्थ आश्रम आहे ना, हा हा काय संन्यास आश्रम आहे का? स्वधर्म संन्यास आश्रम असो नाही तर गृहस्थ आश्रम असो, स्वधर्म हा स्वधर्म आहे. आणि आपला धर्म आहे क्षमा करणे. क्षमा एक आपली दैवी संपत्ती आहे, तर आपण क्षमा केलं पाहिजे. क्षमासाठी जे धैर्य आहे ते गुरुजींकडे पाहून कसल्याच कंडिशन मध्ये त्यांचं धैर्य हे ढळत नव्हतं. म्हणजे आपल्याकडे किती प्रत्येकाकडे वेगवेगळे वैयक्तिक सुद्धा असे असतील ना प्रसंग, की म्हणजे गुरुजींना वैयक्तिक आपण पाहिलेलं आणि त्यांचं धैर्य काहीच म्हणजे एन काकांनी तर त्यांना लय बघितलं बाबा. म्हणजे तशा अर्थाने त्यांनी चिकित्सक पद्धतीने एन काकांनी त्यांना बघितलं, की गुरुजी, माझ्या मुलाचं पॅकेज आता 75 लाख झाले. गुरुजी इतके खुश व्हायचे, की गुरुजी म्हणजे इतके खुश व्हायचे की जणू ते जगुनानाच झालंय तेवढं पॅकेज.
त्यापेक्षाही किंबहुना त्यापेक्षाही जास्त. गुरुजी म्हणायचे, "कशापेक्षाही जास्त आहे बाळू आपलं प्रेम. तुमच्यावर इतक्या वेळेस म्हणजे बऱ्याचदा म्हणले गुरुजी, की तुमच्यावर जे माझं उत्कट प्रेम आहे ना, ते इतकं आहे बाळू, की ते सांगता येणार नाही रे. किती हजारो आई-वडिलांचं प्रेम एकत्र केलं तरी ते आई-वडिलांचंच एक तर प्रेम इतकं भारी असतंय. त्यात पुन्हा गुरुजी म्हणायचे, हजारो आई-वडिलांचं प्रेम एकत्र केलं तरी ते त्याची कल्पना नाही करता येणार. मग हे कधी होतंय? हे धैर्य कधी येतंय? हे धैर्य प्रेमामध्ये येतंय. प्रेम तर लोकं म्हणतात गॉड इज लव्ह, गॉड इज लव्ह. देवाचा म्हणजे देवाचा स्वधर्म काय आहे? ते देवाचे स्वधर्म आहेत सगळे. प्रेम असेल, क्षमा असेल, धैर्य असेल, हे सगळे देवाचे आहेत. आपण त्याचे असल्यामुळे आपली ती संपत्ती आहे. मग धैर्य हे प्रेमामुळे येते. प्रेमामध्ये काहीही, प्रेमामध्ये काहीही. आपण बघा ना तुम्ही, आपण रस्त्यावरच्या माणसाला 4 शिव्या द्या. ते आपल्याला सोडील का? नाही. घरातल्या माणसाने आपल्याला शिव्या दिल्या तर आपण त्याला वारंवार क्षमा करतो. प्रेमामुळे. कोणत्या बाबतीत क्षमा करतो? घरातल्यांना म्हणजे कसं एकदम निजी, म्हणजे एकदम मुलगाच असेल, मुलगी असेल, पती असेल, पत्नी असेल. एकमेकाला क्षमा करतात. कशामुळं? एकदमच निजी जवळचे झाले ना. पुन्हा त्याच्या पुढच्या ह्याच्यात गेलं ना, की ह्याचा भाऊ, तिची बहीण, त्याचा भाऊ, ह्याची बहीण. त्याच्यामध्ये आपली क्षमाला कमी पडतो आपण. तिथं आपण थोडे अहंकारामध्ये जातो, नाही का? पण जिथं प्रेम आहे, तिथं क्षमा आहे. तिथं धैर्य आहे. ते धैर्य धारण होते माणसाचं क्षमा करण्याचं. धैर्य धारण होते क्षमा करण्याचं. आता हे अनेक दैवी संपत्तीमध्ये अनेक गोष्टी आहेत. धैर्य आहे, अहिंसा आहे, करुणा आहे. मग ही अहिंसा तरी काय? प्रेम गुरुजी एकदा काय म्हणले होते मला, मी म्हणलं, मला म्हणले एक गोष्ट प्रयोगात घ्यावी. एक तर प्रेम, नाहीतर अहिंसा, नाहीतर सत्य. ते तर म्हणलं अवघडच आहे गुरुजी. कधीतरी माणूस काय करते, चेष्टेत का होईना खोटं बोलते, नाही का? नाहीतर कधी-कधी कोणत्या उद्देशाने खोटं बोलतंय? एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी थोडं खोटं बोललं तर जमतंय. एखाद्याचं नुकसान टाळण्यासाठी म्हणा, एखाद्याचं कल्याण करण्यासाठी म्हणा. असं म्हणून काहीतरी अनावधानाने का होईना खोटं बोलण्यात येतंय. मग अहिंसा, अहिंसा तर सारखी होती. एखादं ओरडलं की आतून म्हणजे आवाज मोठा निघतो. आतून म्हणजे आवाज जरी नाही निघाला, तर एखाद्याने शिवी दिली मूर्ख म्हणून तर लगेच पटकन म्हणजे त्याला एक मूर्ख शिवी निघतेच ना आतमधून. म्हणजे अहिंसा सुद्धा खूप अवघड आहे तशी. प्रेम तसं सोपं आहे, म्हणजे तसं सोपं आहे. प्रेम सुद्धा हे कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी अवघड होऊन बसल्यात? कारण आपण परधर्म स्वीकारलाय ऑलरेडी. ऑलरेडी आपण परधर्म स्वीकारलेला आहे. तो भयावह आहे ह्याची आपल्याला आता आपल्याला कल्पना आली, त्यामुळे आपण तो परधर्मातून आपण दुसऱ्याच्या घरातून आपल्या आपल्या घरात यायला लागलो. नाही का? काही अंशी येत राहिलो म्हणजे तिकडचा उंबरठा आपण कमीत कमी ओलांडलाय आणि आपण आपल्या घराच्या दिशेने वाटचाल करू लागलो. म्हणजे मी माझं सांगायला लागले. बरेच जण स्वधर्मातच राहत असतील. गुरुजींच्या कृपेने ज्याला जितकं लवकर अंगीकार ते आनंदाचीच गोष्ट आहे. आणि ते एकमेकांना पाहून अजून अंगीकारता येते, नाही का? स्वधर्मामध्ये हा अजून एक याच्यावर स्वधर्माच्या या गोष्टी आहेत. अजून जे दैवी गुण आहेत, ते अजून तुम्ही ऍड करू शकता. सत्य, अहिंसा, प्रेम, करुणा, धैर्य, क्षमा, शांती, या सगळ्या गोष्टी म्हणजे एकाच नाण्याच्या 2 बाजू सारखं आहे. म्हणजे एक गोष्ट त्यातली जमली की गुरुजी म्हणले सगळं जमतंय. प्रेम जमलं की सत्य पण जमतंय, अहिंसाही जमते. अहिंसा जर जमली तर प्रेम आणि सत्य पण जमतंय. सत्य जर जमलं तर प्रेम, अहिंसा जमते. असं कुठलं तरी एक घ्या म्हणले प्रयोगामध्ये. तर ते आहे स्वधर्म आपला. म्हणजे स्वधर्माचं एक वेगळ्या प्रकारे गुरुजींनी आज असं मांडलंय ते, की स्वधर्म ही अशी गोष्ट आहे. आणि स्वधर्मामध्ये गेल्यानंतर माणूस आहे ना, त्याच्या मागे भय राहत नाही त्याला. अभयम सत्व संशुद्धी अशा एक शब्द उच्चारलेत मौलींनी. अभयम सत्व संशुद्धी एवढं मला विश्लेषण करायचं नाहीये त्याच्यावर. मला फक्त हे सांगायचंय की अध्यात्मामध्ये पहिलं लक्षण अभय का सांगितलंय? तर भय कशाचं आहे आपल्याला? आपल्याला भय आहे मरणाचं. मग मरण
कशाला येणार आहे? शरीराला येणार आहे. मग सत्य सत्य कसं करतं? सत्य अभय कसं देतं? मग सत्य काय आहे? की आपण ते चैतन्य आहोत. या देहाला चालवणारं चैतन्य. हे देहाला आपण साधन बनवलंय. ही गाडी, या गाडीला आपण काय केलंय? आपण ड्रायव्हर आहोत या गाडीचे. ते आपण ड्रायव्हर आहोत हे सत्य ज्ञान आपल्याला नेहमी त्या बोधातच आपण जगलं, तर आपल्याला दैवी संपत्ती आपलीच आहे मग कधी पण. ते स्वधर्म आपल्याकडून करूनच घेणार. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कायम अभय स्थितीमध्ये राहणार. अरे आपण कधीच मरणारे नाहीत म्हणल्यावर आपल्याला भय कशाचं मग? भय कशाचं मग आपल्याला? आपण कधीच मरणार नाहीत ना. आपण अखंड आहोतच. मग आपल्याला भय कशाचं? मग अभय स्थितीमध्ये गेल्यावर तिथं खरी अध्यात्म सुरू होतंय. मग अभय स्थितीमध्ये गेल्यानंतर माणूस धैर्यवान होतो. भयच गेलं ना निघून. मग धैर्य आलं. धैर्य आलं तर क्षमा, शांती, सत्य, करून सगळ्याच गोष्टी आल्या मग. मग त्याच्यामध्ये मानसशक्ती वाढते. भय गेलं. भीतीमुळे काय होतं पेशीवर परिणाम होतो भीतीमुळे. समजा एखाद्या व्यक्तीला खूप गरम खायची सवय, तर आपल्या जठरामधल्या पेशींना भीती असणार आतमध्ये. आता हे खाते बाबा गरम गरम चहा. आता मला काय होते, की कॉफी कपामध्ये ओतूस तर सुद्धा दम निघायचा नाही. म्हणजे इतकं मी गरम, म्हणजे कॉफी चहा जे प्यायचे मी जेव्हा काही अनेक वर्षापूर्वी, तेव्हा माझं तसं होतं स्टुडंट लाईफ मध्ये. अतिशय गरम खायचं, असं एकदम ते जिभेला पोळणार. की कॉफी, चहा, दूध काय जे असेल ते, किंवा एखादा पदार्थ सुद्धा एकदम गरम गरम तव्यावर तव्यावरचं काढलं की खायचं. तर ते आतल्या जठराला काय वाटत असेल, आता येते बाबा हे गरम गरम येते ते भीतीत राहणार ना ते. तसं आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती, आता हे आपल्या शरीरामध्ये ना एक सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक नावाची सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये ऍड्रिनालिन, नॉन ऍड्रिनालिन नावाचे हे पदार्थ सिक्रेट होतात. म्हणजे की समजा अचानक वाघ दिसला, अचानक वाघ दिसला आपल्या समोर, तर आपण काय करतो, इतके म्हणजे तात्काळ काय कसं वाचवता येईल स्वतःला असं बघतो आपण. तेव्हा आपण एकदम घाबरलेले असतात, आपल्या पेशी सगळ्या संकुचित झालेल्या असतात. अभय नावाची गोष्ट जर आली, पेशी मोकळ्या राहणार ना. पेशींचं काय होणार? हा हा, पेशींकडे का नेलं गुरुजींनी मला आठवलं, मी विसरले होत्या. ते सगळ्या दैवी संपत्तीचं वर्णन सांगता सांगताना मी एक विसरले होते, की आता मला हे पेशींचं पण सांगितले गुरुजींनी आज. गुरुजींनी गुरुजींनीच म्हणते मी आता. कारण काय आहे, 16 सहस्त्र 72 कोटी काय रचिली गुरुने काय रचली. प्रभूने काय आणि गुरुने काय एकच आहे. तर त्यांनी देताना हे शरीर जे दिलंय, त्याला पण ते स्वधर्म दिलाय. जसं या सगळ्या सृष्टीला दिलाय, की बाबा अग्नीनी काय करायचंय, तापवायचं काम करायचंय. जलाने काय करायचंय, तृष्णा म्हणजे आपली तहान भागविण्याचं काम करायचंय. झाडांची असेल, प्राण्यांची असेल, मनुष्यांची असेल, ते सगळ्या तत्वांना त्यांनी एक एक कार्य दिलेले, स्वधर्म दिलेला आहे. त्या स्वधर्मामध्ये ते राहतात. आता आपल्या पण शरीरात जशी व्यवस्था बनवलेली आहे का, तर त्याला एक स्वधर्म दिलेला आहे त्यांनी. तर समजा हाडांना स्वधर्म काय दिलाय त्यांनी, पूर्ण हाडाची जी आपली संरचना आहे, जे आता एक डॉक्टर म्हणून पण सांगते आता मी, की आपले जे पाठीचा मणका आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपलं पाठीचा मणका, पायाची हाडं, त्यामुळे आपण उभं राहू शकतोय ना. आपलं संतुलन आहे. त्यांनी रचना किती व्यवस्थित केली बघा ना तुम्ही. आपण उभं राहू शकतोय, नाही का. थोडं आपल्या आपण थोडे जरा परधर्मामध्ये गेलो, म्हणजे या सिस्टीमला एक एक कार्य. आता मेंदूला कार्य काय आहे, हे मेमरी आहे, किंवा विचारशक्ती आहे, विवेक शक्ती आहे, बोलण्याचं सेंटर, पुन्हा श्वास घेण्याचं सेंटर, हृदयाची ऍक्टिव्हिटी करण्याचे, हे सगळे सेंटर समजा मेंदूमध्ये आहेत आपले. केंद्र केंद्र सगळं केंद्र म्हणजे सगळ्यांचं मेंदू आहे. मग प्रत्येक डोळ्याचं बघण्याचं कार्य, डोळ्याचा स्वधर्म काय, बघणे. आता काय बघायचं याला पण एक स्वधर्म आहे, नाही का. काय विचार करायचा हा पण एक स्वधर्माचा भाग आहे. पुन्हा त्यात कसं बोलायचं, काय बोलायचं, तो पण एक स्वधर्म आहे. कुठे बोलायचं, किती बोलायचं, हा पण एक आता हे स्वधर्म म्हणजे कसे, स्वधर्मात स्वधर्म कसा जातो आतमध्ये, नाही का. आता समजा श्वसन क्रिया आहे आपली फुफ्फुसांची, त्यांना काय सांगितलंय, की तू मेंदूने ऑर्डर आली की तू श्वसन घ्यायचं, श्वास घ्यायचा, सोडायचा, त्याच्या स्वधर्मात राहते ते. पण जर 10 मिनिट तो स्वधर्म सोडायचं बघितलं तर काय होईल. हृदयाचा स्वधर्म हृदयाने जर सोडला, काय होईल. अन्न पचनाचा स्वधर्म समजा सोडला, तर लोक म्हणतात अरे नाही 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 नाही,
आधी तर ते समजा ते पदार्थ खाण्याला ते फार लालायित असेल, पण त्याचं जेव्हा पोट बिघडतंय किंवा पोट त्यांनी त्याचे आतडे समजा स्वधर्म थोडा विसरले 2 तास 3 तास नाही का काही कारणास्तव, तर काय होतं, नको 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 ते अन्नाकडे पाहू वाटेना मला, माझ्यासमोर काहीच आणू नका तुम्ही ते, नाही का. रक्त वाहिन्याचं जर थांबलं तर कसंच होईल. त्या रक्तवाहिन्यांमधल्या पेशी ज्या आहेत, लाल रक्तपेशी, श्वेत रक्तपेशी वगैरे वगैरे, त्यांनी जर त्यांचा स्वधर्म सोडला तर काय होईल. म्हणजे हे शरीर जे आहे ते स्वधर्माने चालतं. आणि जेव्हा आपण त्याला परधर्मामध्ये आपला, आणि त्यांचा सगळ्यांचा राजा मन आहे. त्यांचा सगळ्यांचा राजा मन आहे. मग ते मनाने जर का स्वधर्म सोडला, मग या पेशी काय करतात, मग आपल्या मनानेच वागायला लागतात. मनाने स्वधर्म सोडला की शरीराने स्वधर्म सोडला, नाही का. मन मन जिते ते जगत जित. कशामुळे मन लागते, कशामुळे म्हणतात ते मन जिते जगत जित, म्हणजे मनावर ज्याचा ताबा आहे त्याने जग मिळव. अहो, मनावर ताबा असलं की मग शरीर नाही का त्याला हे करता येणार, स्वस्थ करता येणार. शरीराचा स्वधर्म, ते मन मन ज्याचं ताब्यात आहे त्याचं शरीर ताब्यात राहणार नाही काय, नाही का. तर हे गुरुजींनी ह्या संस्थांची, आपल्या ज्या संस्था आहेत, मज्जा संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, काय, या सगळ्या संस्था सुद्धा स्वधर्मात राहतात. त्यांनी स्वधर्म सोडला की रोग होतात. पुन्हा रोगाला उपाय काय, पुन्हा मन जो राजा आहे, सगळ्यांचा मालक राजा, त्या मनाला त्याची शक्ती वाढवण्यासाठी त्याला पुन्हा स्वधर्मात यावं लागतं. त्यांनी स्वधर्म सोडला की हे सगळे स्वधर्म सोडतात. मनाचा स्वधर्म काय, मनाचा स्वधर्म आहे, मनाचा स्वधर्म आहे. आता आपल्या मनाला स्वधर्म कोणता आहे, जे गुरूंनी आपल्याला सांगितले तसं जगणे, हाच आपल्या मनाचा स्वधर्म आहे. त्यांनी जे सांगितलं तेवढेच, सेवके सांगितले, सेवके करावे सांगितले काम. गुरुजींनी जे सांगितलं ते करणे, हा आपल्या मनाचा, तनाचा, धनाचा स्वधर्म आहे. त्याच्यात आधी मन हे प्रारंभी आहे, त्याच्यात जे मन हे मुख्य आहे आणि हे शरीर नंतर आहे, दुय्यम आहे. मन जे सांगेल तेच शरीर करतंय. त्याच्यामुळे आपण बघू, गुरुजी म्हणायचे नाही नाही नाही, रोग नाहीच त्याला, त्याला नाही. म्हणजे हे माणूस गोळ्या घेऊन परेशान आहे ते, नाही का, त्याला रोग, गुरुजी म्हणायचे नाही त्याला रोग नाही. त्याला रोग नाही म्हणजे त्याचं मन, गुरुजी म्हणायचे हे झालंय ते मन, त्याचं भीतीने म्हणा, काहीतरी झालंय त्या मनाला, त्यांनी स्वधर्म सोडलाय, नाही का. स्वधर्म काय आहे मनाचा, आनंद. आपलं आपल्या मूळ मनाचा म्हणजे काय आहे, चैतन्य जे आहे, आपण मूळ चैतन्य स्वरूप जो आहोत ना आपण, ते मूळच आपण आनंद स्वरूप आहे. मूळच आपण म्हणजे सुख स्वरूप आहेत, मूळ शांती स्वरूप आहेत, मूळ पवित्रता स्वरूप आहे. त्याच्यामुळे घाण आपल्याला जमत नाही कुठे. ह्याच्या विपरीत मन काम करायला लागलं की ते स्वधर्म सोड, असं आहे ते. मनाचा स्वधर्म सुटला की मग पेशींचा सुटला की एक एक रोग व्हायला लागते. कसं व्हायला लागतंय, कुणाला व्हायला लागतंय ते म्हणजे ते सांगता येते, पोहोचलेल्या लोकांना सांगता येते की कशामुळं कोणता रोग झाला, नाही का. आता या विज्ञान सुद्धा त्याच्यावर फार काम करायला लागले. प्रत्येकाला विज्ञान आता मेडिटेशन करा, व्यायाम करा असं सांगायला लागले. व्यायाम करा, नंतर मेडिटेशन करा. मेडिटेशन काय, मनाला स्वधर्मात आणण्याचं काम करता येते, एकाग्र करते, अनेकाग्र बुद्धीला एकाग्र करते ते मनाला. अनेक ठिकाणी हिंडवी बैसली तरी हिंडवी दाही दिशा. दाही दिशा नाही, एकच दिशा, एकदेशी. एकदेशी, एकच देश आहे आपला तो केंद्र. आपले गुरुजी म्हणजे आपला देश आहे तो. तिथंच जायचंय आपल्याला, त्या स्थितीमध्ये जायचंय, त्या स्थितीमध्ये जायचंय, त्या स्वधर्मामध्ये कायम राहायचंय आपल्याला. आणि त्या स्वधर्मामध्ये राहिल्याने काय होईल, मग मनाची शक्ती वाढल्याने काय होईल, काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, होईल ना, मग काही होईल. मग मनाची शक्तीद्वारे गुरुजी म्हणले काही होऊ शकते. मग उत्कटता येईल मनाला. शक्ती वाढणे म्हणजे काय, उत्कटता येणे. ते प्रेमानंदजींना काल परवाच्या याच्यात मी बघितलं, कुणीतरी प्रश्न विचारला की बाबा, भगवान भेटायला किती वेळ लागल. त्यांनी असं पापणी लविलीन म्हणले, एवढाच वेळ लागते म्हणले. भगवान भेटायला एवढाच वेळ लागते. कशामुळे, कारण ती मनाची शक्ती इतकी वाढली, इतकी उत्कटता तयार झाली की अरे लाला तू ये आता, तुझ्याशिवाय मी जगणं शक्य नाही. गुरुजी तुम्ही या, तुम्ही या, माझ्या तुमच्याशिवाय शक्यच नाही आता. गुरुजी बाबा, गुरुजी तर ते, त्यांनी तरी ते निमिष म्हणते, निमिष
उघडून बंद केले, तितक्या वेळाच्या पण तितक्या वेळ सुद्धा ते दुरावलेले नसतात. आपलाच फक्त हे आपल्याच धारणेचा भाग आहे, की आपण कशी धारणा करतोय, की गुरुजी गेलेत, गुरुजी गेलेत. गुरुजी तितका वेळ सुद्धा दुरावलेले नाहीत. ते असं ठिकाणच नाहीये जिथं ते नाहीये. सर्वव्याप्त तेरी आत्मा, तेरे दर्श को तरसे आत्मा, गुरु मेरे परमात्मा, तेरे दर्श को तरसे आत्मा. म्हणजे ते हे तरसणं बी चांगलंय, त्यातही एक आनंद आहे. त्यातही एक आनंद आहे. पण ते जे आहेत ना, ते त्यांना बघण्यात पण तो आनंद आहे. म्हणजे ते त्यांना आवाज दिला आज मी. आज म्हणजे मी रोजच आवाज देते हो त्यांना. आज मी त्यांना असा आवाज दिला, की मी म्हणलं, "अहो ते स्वधर्म मी 2-3दा सांगितलंय आता. मला काहीतरी नवीन द्यावं म्हटलं ते. तुमच्यापैकी अनेकांना हे नवीन आहे नाही मला माहित नाही, पण ते माझ्यासाठी नवीन आहे स्वधर्म." त्यांनी जो सांगितला हा, की दैवी संपत्ती मूळ तुमचा स्वधर्म आहे. हे त्यांनी मला नवीन सांगितल्या गोष्टी. माझ्याच देहाकडे बघून त्यांनी सांगितलं, की "अरे ह्या पेशीला स्वधर्म आहे." त्या पेशींचा स्वधर्माचं कंट्रोल कुणाच्या हातात आहे? रिमोट मनाच्या हातात आहे म्हणलं. मनाच्या हातात रिमोट कंट्रोल आहे, तर मग मनाची शक्ती वाढवा. असं एकंदरीत सगळं त्यांनी सांगून मनाची शक्ती वाढल्यानंतर काय होईल? तर मनाची शक्ती वाढल्यानंतर जीन्स पण बदलतात. मग काहीही बदलते मग. काहीही होतंय मग. मग मात्र गुरुजींनी ते आता हे कसं आहे साधनेत सारखं राहिलं तर मग सारखं परिवर्तन आहे. नाही का? एका विशिष्ट गोष्टीसाठी साधना केली, थोडं परिवर्तन झालं. साधनेचं हे संपलं फळ की पुन्हा आले विषय. म्हणजे स्वभाव गुण बदलत नाही गुरुजी म्हणले. पण तो जर बदलायचा असेल, तर तेवढी साधना पण निरंतर ठेवावी लागते. असं येते. नाहीतर ते मूळ स्वरूपाकडं मूळ म्हणजे काय आहे? मूळ आपलं जे आहे त्याच्याकडे आपलं म्हणजे आपल्याला हे शरीर धारण केल्यावर जे वर, 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 वर ते आवरणं पुटं चढलेत ना, ते सगळे आपण त्याच्यावर जातो पुन्हा, पुन्हा. असं आहे त्याच्यामुळे तसा त्याचा सिद्धांत प्रभूचा कोणत्या अर्थाने तो सांगितलाय प्रभूंनी स्वधर्म, की समजा मनाची शक्ती वाढली आणि मी विचार केला, की मी हंसच व्हावा. ह्याला काय अर्थ आहे का? काही अर्थ आहे का त्याला? का आंब्याच्या झाडाने विचार करावा, की नाही मी जरा अननसच होतो. याला काय अर्थ आहे? ह्या अर्थाने प्रभूंनी सांगितलं, की स्वधर्म भयावह. गुरुजींनी मानसशक्तीचा प्रयोग याच्यासाठी सांगितला का आपल्याला प्रभू तरी मिळवायचं कशासाठी आहे? स्वतःची एक सुख शांती आणि काही इतरांना देता आली तर सुख शांती, नाही का? त्याच्यासाठी हे मानसशक्ती तरी कशासाठी वाढवायची आहे? जीवन अधिक त्याच्यापर्यंत त्याच्या दिशेने जाण्यासाठी ही मानसशक्ती वाढवायची, नाही का? बहुतेक म्हणजे जवळपास सर्वांनाच ह्या सगळ्या गोष्टी तर सुख सुविधेच्या गोष्टी तर त्यांनी देऊन ठेवल्या आहेत. त्याचं तर लोकांना माहीत झालंय, की त्याच्यात काय एवढं लक्षात आलेलं आहे, की हां, आपलं स्वधर्म वेगळाच आहे, नाही का? हे सगळं मिळाल्यानंतर जसं दीपाताई म्हणली होती, की ते 2 पोते आहेत, एका पोत्यामध्ये सगळ्या ह्या गोष्टी आहेत आणि एका ह्याच्यावर त्यांनी ती अवस्था स्थिती जी आहे, जो प्रभू आहे म्हणते मी आता. स्थिती आणि अवस्था तरी काय प्रभूच आहे तो. प्रभूचीच ह्या संपत्ती आहेत आणि आपण त्याचेच आहोत. किंबहुना गुरुजी म्हणले असते आता एका ठिकाणी, की किंबहुना आपण तेच आहोत. तत्वमसी. जेव्हा आपण त्या सगळ्या संपत्तीचा आपण जेव्हा हे घेतो, धारण करतो, तेव्हा आपण तेच आहोत. असं हे असं आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. जास्ती वाटलं असेल तर माफ करा. बाकी जे चांगलं झालंय ते गुरुजींचं आहे. सगळ्यांच्या चरणी दंडवत. आता छान गेलं, छान घेतलंय किंवा काही असं म्हणायचं हेच नाहीये हा. कारण तुम्ही 3 वेळा घेतलेले, ही 4थी वेळ आहे. नाही ते आणि नवीन पद्धतीचं ते तुम्हाला जे आले. नवीन आहे ना ताई तुम्हाला. हां, मीरा बोलायचे का? काय? नाही बोल, खास. तू बोलतीयस बोल, मी नंतर बोलते. नाही, आज जे नवीन मला म्हणजे त्यांनी हेच सांगितले. म्हणायचं होतं, हां, बोल. हे जे आलेलं आहे तुम्हाला जितकं नवं आहे, हां. तितकंच म्हणजे आमच्यासाठी पण नवीनच आहे. आणि हे तर इतकं गोड वाटलं, की स्वधर्म म्हणजे सोडवणूक. हे भारीच आहे एकदमच.
सगळंच आज फार वेगळं होतं. तोच चॅप्टर असताना सुद्धा, तोच अध्याय असताना सुद्धा एवढे सगळे संदर्भ नवीन आले ना, तर ते फारच छान वाटायला फार. वेगळे पण छान वाटलं ते. हो, खूप खूप मनात होतं आजचं. पूर्ण नवीन. बोलायचं का कोणाला आणखी? आणि आजची कविता पण अगाध प्रेम आहे मीराची. मीरा घे कविता. ठीक आहे. कवितेचं शीर्षक आहे अगाध प्रेम. म्हणजे हे सुरुवातीच्या काळात आलेली कविता आहे. शेवटी जरी पुस्तकात असेल तरी की छोटे छोटे जे प्रसंग घटना घडायच्या आणि त्यातून जी निराशा यायची, पण नंतर कळायचं की या घटनेमागे प्रभूचं नियोजन आहे. अशा पद्धतीची ही कविता आहे, चिंतन आहे. अगाध आणि अनंत आहेस, तू अगाध आणि अनंत आहेस, माझ्या अज्ञानालाही सीमा नाही. तुझ्या प्रयोजनातील प्रत्येक सत्य, तुझ्या प्रयोजनातील प्रत्येक सत्य उलगडण्या अगोदर प्रत्येक वेळी मी हिरमुसते, नैराश्याच्या मृगजळात सापडते. तुझ्या प्रयोजनातील प्रत्येक सत्य उलगडण्या अगोदर प्रत्येक वेळी मी हिरमुसते, नैराश्याच्या मृगजळात सापडते. आणि डोळ्यात उभे राहणारे अश्रू तुझ्यावरील दोष आरोपांचे घोषणापत्र ठरते. तू हसतोस मिश्किलपणे, तू हसतोस मिश्किलपणे आणि तुझ्या पापण्याही ओलावतात अज्ञानाने केलेल्या माझ्यावरील क्रूर हल्ल्याचे दृश्य पाहून. तू हसतोस मिश्किलपणे आणि तुझ्या पापण्याही ओलावतात अज्ञानाने केलेल्या माझ्यावरील क्रूर हल्ल्याचे दृश्य पाहून. तुझी तळमळ मला उमजते, तुझी तळमळ मला उमजते, तुझे अपार स्नेह मी जाणते. म्हणून तुझा हात म्हणून तुझा हात अधिक घट्ट पकडण्यासाठी सरसावते, म्हणून तुझा हात अधिक घट्ट पकडण्यासाठी सरसावते. पण तूच माझा हात पकडलास, पण तूच माझा हात पकडलास हे पाहून तुझ्या आगाध प्रेमाची प्रचिती करते, हे पाहून तुझ्या आगाध प्रेमाची प्रचिती येते. जय हो गुरुजी. सुंदर झाली कविता. सुंदर झाली. संगीताताई, हम्म, संगीताताई, हम्म. 5 मिनिट आहेत. बोला. तुम्हाला ते स्तवन आलंय म्हणलात ना? आता नाही सांगू शकत ते, हां, कलेक्ट करून सांगेल पुन्हा. किंवा पुढच्या रविवारी वाटलंस. हं? हम्म. नाही, आता 5 मिनिट वेळ होता आज, आपलं लवकर झाले, तर मला असं वाटलं असेल तर मग. मी कवितेसाठी हां, केलं लवकर. नाही, काय हरकत नाही. आपलं जसं जे येईल ते, हो की नाही. आणि हम्म. आजचा आपला हा क्लास, ना माझ्याकडनं, त्यामुळे मी थोडस हो, नाही, काय हरकत आहे. किंवा बाकीच्यांना वेळेच हे बोलायला, पाहून. कोणाला काही विचारायचं असेल तर त्याला पण थोडासा वेळ राहतो ना मग शेवटी. हा, बरोबर. मग पुढच्या रविवारी तयारी करा मग, ते स्तवनची. मला ते मानेच्या मणक्याचा त्रास आहे काही वर्षापासून. हम्म, ते खूपच वाढला होता. हम्म. तर मी ते मौलींच्या त्या 10व्या अध्यायातील 5 ओव्या आहेत ना, कोणत्या? त्या विशिष्ट पद्धतीने म्हणत असतात. त्यांनी ते खूप फरक पडतो. त्याचा मी प्रयोग चालू केलाय, तर मला बराच फरक पडलाय. म्हणजे कुणाला असेल सर्वायकल स्पॉन्डिलायटिस तर सांगायले मी. हम्म, म्हणजे खूप जास्त झाला होता त्रास चालू ते. म्हणजे मागेच खूप झीज झालेली आहे, एक ओव्हरलोड झालेला आहे ना त्या ह्याला, मानेला. हम्म, हम्म. म्हणजे 15 वर्ष मी सतत वाकून लक्ष न देता, त्याला व्यायाम वगैरे न सगळं. देता, अन्न न देता, असं वेळेवर काहीच केलेलं नाही ना. पुन्हा 3-4 तास पण झोपलेली नाही सलग. अजूनही मला आता झोप येत नाही. माझा मेंदू कायमस्वरूपी आता 3-4 तास कसा बसा ते झोपतो तो.
तर त्यामुळे ते मानेला माझ्या जे हे झालेलं आहे, सारखं असं सोनोग्राफीचं स्क्रीन बघून आता हे हात असा, हे हात असा. तर ते सारखं म्हणजे नाही का, हम्म. आणि ते कुणाला प्रयोगाला त्या ओव्या अशा दीड दीड ओवी एका एका दमात म्हणायची. अच्छा. दीड नमो दीड. विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अपरिमित परमवीर्या, जे थांबायचं. तरुण तुर्या लालन लीला नमो जगत पालना मंगळमणी निधाना सज्जन वनचंदना आराध्य लिंगा, तर दीड दीडला थांबायचं. अच्छा. मी दीड ला थांबून तिसरी मग म्हणजे तिसऱ्या वेळेस दोन म्हणायच्या. असं ते मोठ्याने म्हणायचं. मोठ्याने म्हणजे आपण तोंडात तोंड आपण म्हणतो की मनातल्या मनात नाही म्हणायचं, म्हणजे असं वाचायचं नाही. असं मोठ्याने वाचायचं जर वाचायचं असेल. उच्चार क्लिअर आणि आला पाहिजे. दिवसातून 7-8 वेळा वगैरे ते म्हणायच्या. आता मी 7-8 वेळा नाही होत अजून, पण मी 4-5 वेळा तर करायला लागले. अजून हळूहळू होईल माझं 7-8 वेळा, तरी मला चांगले इफेक्ट त्याचे. म्हणजे माऊलींचं हे सगळं वैज्ञानिक आहे ना, ज्ञानेश्वरी अशी. तर ते फक्त एक शास्त्र नाहीये, त्यांनी लिहिलेलं पण आहे. काचाची बोलाची संसार जिनी ते शस्त्र, म्हणजे संसार म्हणजे काय आहे सगळं शरीरासकट त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. तर त्याचं मी खूप दिवसापासून मला ते माहित होतं बरं का, पण माझ्याने ते होत नव्हतं. पण आता मी खूप मनावर घेतले ते, त्याच्यामुळे मला त्या ओव्या 5 पाठ झाल्यात. आनंद येते मनाला माझ्या. म्हणजे आनंद पण येते की माऊलींनी म्हणलेलं आपण म्हणायला त्या शब्दांना मुलींचा स्पर्श झालेला आहे ना. म्हणजे माऊली म्हणजे माझ्या मते माऊली म्हणजे गुरुजी आहेत. म्हणजे तेव्हाचे माऊली आहेत ना, ते आताचे गुरुजी आहेत. मग त्यांचा स्पर्श माऊलींचा असेल, तो स्पर्श झालेला आहे ना, तर तो ते आपण उच्चारल्यावर जणू काही म्हणजे नाही का ते आपण कसं गुरुजींनी घेतलेला प्रसाद सगळेजण घ्यायचो बघा, नाही का, त्यांच्या ताटात काही राहिलं तर आपण कसं घ्यायचो ना. तर त्यांनी ते म्हणजे आता ते त्यांनी उच्चारलंय ना ते नमो विशद बोध विदग्धा, त्यांच्या गुरुरायासाठी, म्हणजे निवृत्तीनाथांसाठी. हो ना, हो ना. ते आपण गुरुसाठी म्हणायचं. गुरुजींसाठी. आनंद पण येतोय आणि मग त्याचा शारीरिक पण आहे, म्हणजे अशा प्रकारे. मला घेऊ आता कुठे. हो, मीराला बोलायचंय. मीरा बोल ना. ताई, मी हे विचारत होते की हा शोध तुम्हाला कुठे लागला, म्हणजे त्याचा संदर्भ कुठे मिळाला या मोबाईलचा? आवाज म्यूट झाला. आवाज माईक म्यूट झाला. नाही ते मी व्हायरल ह्याच्यावर व्हॉट्सअपवर खूपदा व्हायरल झालेलं आहे हे. मी खूप दिवसापासून विचार करत होतो की मी म्हणेल, पण मी म्हणत नव्हते. पण आता माऊलींकडे आले ना, तर माऊलींनी ते सुरू केले. मी खुश आहे. आम्ही पण खुश झालो. म्हणजे गुरुजी म्हणतात ना, गुरुजींना प्रयोग खूप आवडायचे. म्हणजे ते काही लोक म्हणतात आपले साधनेचे प्रयोग सांगू नये, पण याचा उपयोग होईल ना लोकांना, म्हणून सांगावेत. उपयोग होईल ना. बऱ्याच जणांचं काय होतं की प्रत्यक्ष नाही करणं होत, कसं होईल ना, असं वाटतं की नाही कसं होईल ते होतंय, ते म्हणल्याने होतंय, म्हणजे केल्याने कळतंय ना. आणि अजून एक मला कळलंय, मला आहे ना अर्धशिशीचा त्रास आहे. म्हणजे कधीतरी माझं डोकं, म्हणजे बऱ्याच वर्षाचा त्रास आहे माझा. अर्धशिशी म्हणजे मायग्रेन, अर्ध डोकं दुखणे, नाही का. हा, तर त्याला काय करावं लागतंय, म्हणजे मला सापडलेला उपाय आहे तो. आता कुणाचं जर दुखत असलं, कुणाचं आसपास नाही का, म्हणजे कुणाचं कधी दुखलं तुमच्या संपर्कात येणाऱ्यांचं, तर त्यांना तुम्ही सांगू शकता की ज्या साईडचं डोकं दुखतंय ना, त्या साईडच्या कानामध्ये कापसाचा बोळा घालून ठेवायचा. पटकन राहते. त्यांनी लोक फार परेशान असतात ना, खूप भारी भारी इंजेक्शन दवा घेतात ते. पण मला तो उपाय अलीकडेच सापडलाय. मी तो केला तर ते लगेच राहिलं. छान झालं ना, सांगितलं तुम्ही ते. नक्कीच. अध्यात्म आणि विज्ञान आज मस्त दोन्हीची जोड लागली. हा, मला बोलायचंय आज हा, बोल ना. थोडं. ते आज जे काही म्हणजे मला अर्धा तासच अटेंड करता आला आजची मीटिंग, पण त्यामध्ये जेवढं काही संगीताताईनं सांगितलं तेवढं सगळं माझ्यासाठी होतं. आणि त्यात विशेष अजून असं आहे की ते रोजचं वाक्य जे टाकतात ना, ते पूर्ण म्हणजे जीवनात तसंच आहे. आदल्या दिवशी प्रश्न पडलेला आणि दुसऱ्या दिवशी त्यांच्यातून भेटलेलं ते उत्तर इतकं ते एकदम असं परफेक्ट बसते की असं वाटतं ते संगीताताई म्हणजे आमच्यासाठी, म्हणजे स्पेशली माझ्यासाठी लिहितात. म्हणजे मला तर तसं वाटते. आणि आज हे पण पूर्ण म्हणजे आज दिवसभरात ज्या काही क्रिया समजा घडल्या
त्यावरचं म्हणजे निरसन आणि त्याचं उत्तर म्हणजे ते आज संगीताताईचं मीटिंग मधलं बोलणं. आणि त्याच्यात अजून असं की आजारावर ग्रस्त आता बघा गुरुजी असं म्हणले की आता सगळे प्रश्न मिटले पण ते आजाराचं राहीलच की अजून. तर ते फिरून फिरून त्यांचं ते आजाराचं त्यांनी मनकेवर आल्याचं आणि त्यांनी त्याच्यावर ते सांगितलंच. म्हणजे गुरुजी किती बघा ना म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी माझ्यासाठी खूप खास आहे हे. ते गुरुजींचं नियोजन ते म्हणजे ते कल्पनेच्या बाहेरचं नियोजन आहे, ते अतिशय प्रेमाचं. खरंच खरंच खूपच खास झालं, भारी झालं. म्हणजे जीवन के बाद भी और जीवन के साथ भी असं गुरुजींनी आपली पॉलिसी घेतलेली. चला, वेळ झालाय, प्रसादन घेऊया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे, दोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती भाडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची बांधियाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीही लोकी, भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लौकी इये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देओ सुखिया झाला, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा, उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका हेच मागणे आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम जय हो शांती गुरुजी, शांती सर्वांना. शांती. जय हो गुरुजीं की.